राधे राधे. आजचा विषय म्हणजे मी काल बाजारात गेले होते. सगळीकडं हळदी-कुंकू वाल्या बायकांची खूप गर्दी होती आणि काही खरेदी पण चालू होती. ती खरेदी म्हणजे हळदी-कुंकवाच्या दिवशी वाण लुटतात त्याची खरेदी होती. पण त्यात मला विनाकारण उगीचच असं जाणवलं की अ, विधवा स्त्रियांना ह्या सणात अजिबात मान नाही किंवा कुणी बोलवत पण नाही. खरं म्हणजे विधवा होणं स्त्रीच्या हातात नाही आहे किंवा तिने कोणतं पाप केलेलं नसतं. ती तिच्या नवऱ्याला मरण आलं म्हणजे ह्यात तिचा काहीही दोष नाही. दोष नसताना विनाकारण खरं म्हणजे समाजाने तिला शिक्षा देऊ नये. कारण पतीचं निधन झाल्यानंतर ती स्त्री एक पुरुष आणि स्त्री मिळून एक तयार होते. वाघिणीसारखी ती लहान मुलांना, छोट्या-छोट्या लेकरांना स्वतःच कमवून, स्वतःचं वाढवणं, मोठं करणं, त्यांची लग्न करणं, त्यांचा संसार बसवणं इथपर्यंत ती मुलांसाठी करते. त्यात नवऱ्याचा सहभाग नसतानाही ती दुःखी अंतःकरणाने तिला वाईट वाटतंच ना. कोणाला आनंद आहे, की नवरा गेल्यानंतर ती आयुष्यभर दुःखी राहणारच. आणखी समाजांनी तिला विधवा किंवा नवरा नाही अशी टोमणी मारून तिला त्रास देऊ नये असं वाटतं. पण समाजात थोडी बहुत ही प्रथा आहे. ती खरं समाजानेच बंद करायला पाहिजे. बायकांनीच बायकांना मान दिला पाहिजे. कारण ही वेळ आज कोणावर येईल सांगता येत नाही. आपल्या घरातसुद्धा समजा घटना झाली तर काय कराल? म्हणून घरात जरी तुमच्या एखादं असेल व्यक्ती, की ज्याची पतीचं निधन झालेलं आहे, त्यांनासुद्धा तुम्ही मान द्या. अशा कार्यक्रमाला घेऊन जात चला, बोलवत चला अशा बायकांना. हळदी-कुंकू द्या. त्यांना जे तुम्ही वाण लुटता ते पण द्या. त्यांचं उलट मला असं वाटतं, की त्यांचा जास्त आदर करायला पाहिजे. कारण त्या आयुष्याशी झगडत असतात. जगण्यासाठी, लेकरांना जगवण्यासाठी त्या खूप प्रयत्न करतात. मग का हो? त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? त्यांना नटण्याचा अधिकार नाही का? त्यांना वाटत नाही का, की आपण सुंदर दिसावं, आपण चांगलं दिसावं, आपण 4 माणसात बसावं, 4 चौघांशी बोलावं, आपले कुणी मैत्रिणी असाव्यात, आपल्याला शेजाऱ्यांशी बोलता यावं. पण यातलं कुठलंच समाज मान्य करत नाही. समजा ती छान तयार झाली, तर लोकं नावं ठेवतात, "अहो नवरा नाही, हिला काय? अहो नवरा नाही, नवरा मेला आहे ही बघा ही किती नटते." किंवा एखाद्या पुरुषाशी बोलताना बघितलं, की समाज म्हणणार, "अरे, ही त्या माणसाशी बोलत होती, ही त्या पुरुषाशी बोलणं म्हणजे काही सर्व तेच आलं का? अजिबात नाही. ती पण खंबीरपणे जगायला आत्मविश्वासासाठी या गोष्टींची गरज आहे. गळ्यात मंगळसूत्र असणं, टिकली असणं, जोडवी असणं, अहो स्त्रीची त्यातून सुरक्षितता होते. कारण समाज तयारच असतो. कपाळावर कुंकू नसलं आणि मंगळसूत्र नसलं, की 4 नालायक लांडगे लागतात मागे, त्रास देतात. त्यांना समजतं की हिचा आधार कुणी नाही, हिचा पाठिंबा कुणी नाही. ही माझ्या अनुभवाची गोष्ट आहे. सत्य आहे अगदी. म्हणून गळ्यात मंगळसूत्र असलंच पाहिजे, टिकली असलीच पाहिजे आणि तिने तिची सुरक्षितता जपलीच पाहिजे. आणि तिला चांगलं दिसणं, आनंदाने जगणं, 4 माणसात वावरणं हा तिचा अधिकार आहे. तिने तो मिळवला पाहिजे. पण हे काही काळापूर्वी होतं, पण सध्याच्या काळात मी बघते की समाज थोडा बदललेला आहे. पूर्ण नाही, पण काही अंशी बदललेला आहे. मी बघते समाजात की पतीचं निधन झाल्यासुद्धा काही बायका जे सुशिक्षित आहेत, ज्यांना स्वतःच्या आयुष्याची किंमत आहे, त्यांना आनंदाने जगायचं आहे, त्यांनी टिकली आणि मंगळसूत्र जोडवी काढलेली नाही. त्यामुळे त्यांना जगण्याला थोडासा विश्वास येतो. त्रास होत नाही समाजाचा किंवा टोमणी ऐकायला लागत नाही. आणि अशा बायका छानपैकी आज समाजात वावरताना दिसतात. खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. त्यांनी हा घेतलेला निर्णय खूप म्हणजे स्वागत करण्यासारखं आहे. आणि खरं जे हळदी-कुंकू वगैरे काही दिवस हा कार्यक्रम चालतो, खास करून महाराष्ट्रात. महाराष्ट्रातल्या बायकांनी त्यांना बोलवलं पाहिजे हो. त्यांना वेगळं नका समजू तुम्ही. त्या काही वेगळ्या नाही आहेत. त्या आपल्यासारख्याच आहेत. कारण जोडीदार कोणाचा पुरुष जातो आधी, कोणाची स्त्री जाते. मग राहिलेल्या पार्टनरनी काय गुन्हा केला? म्हणून त्याला जाणीव नका होऊ देऊ. त्याला दुःखाची आठवण नका करून देऊ. म्हणून
तुम्ही त्यांना बोलवून कार्यक्रमाला वगैरे इतर बायकांसारखा मान द्या, स्वागत करा त्यांचं आणि सतत त्यांच्याशी उलट तुम्ही आधार द्या. त्यांची चौकशी करत चला. काही गरज असेल, बायकांनीच बायकांची मदत केली पाहिजे, असं हे मला वाटतं. बघा, यापुढे जाऊन कदाचित माझे विचार आवडणार नाहीत, पण काळाची ही गरज आहे, असं मला वाटतं. कारण कारण बायकांनाही पुरुषांबरोबर कमवावं लागतं आहे, बाहेर पडावं लागतं. पूर्वीचा काळ होता की स्त्री ही घरातच असायची, त्यामुळे तिला समाजाचा त्रास होत नव्हता. पण आता नोकरीसाठी जावं लागतं आहे. नोकरी करून पैसा आणून त्यातूनही बाजार करून शिजवून खायला घालावं लागतं. म्हणजे स्त्रीचा बघा, पुरुषाचा रोल तर पार पाडते स्त्रीचा पण, आईचा पण. मग ती खरं महान मानलं पाहिजे आणि तिला आठवण नका करून देऊ की तू काही वेगळी आहेस, दुःख नका देऊ. मला असं वाटतं की प्रत्येकाने हळदी कुंकवासाठी बोलवा अशा बायकांना, त्यांचं स्वागत करा, त्यांना इतर बायकांसारखा मान द्या, त्यांना आनंद वाटेल आणि त्यांचे चेहऱ्यावरचं आनंद बघा. तुम्ही त्यांना जर कुंकू लावलं आणि हातात आणलेली वस्तू जर भेट दिली तर त्यांचा आनंद फार असेल. आता हा विचार मी करते आणि समाजातले बरेच जण आहेत असा विचार करणारे, आणि प्रत्येकाने हे सतत समाजात बोललं पाहिजे. त्यामुळं हळूहळू समाजाची सुधारणा होईल. समाजात काही खूप बुद्धिवान आहेत, समाजसुधारक पण आहेत. त्या सर्वांनी प्रयत्न करूया आणि आपण ही वाईट जी पद्धत आहे ती बंद करून बायकांना नवीन जगण्याचा मार्ग मोकळा करूया. ठीक आहे, एवढे बोलून माझं काही यात चुकलं असेल कदाचित आणि आवडलं नसेल तरी मला कळवा, आवडलं असेल तरी मला कळवा. ठीक आहे, बाय.